Hello, hello, good evening, all. Hello, good evening. Can you hear me, friends? Hello, good evening. I'm just starting my lecture on electrical safety in the lockdown period. This is our topic for today, and I'm just going to give you some tips to avoid problems on our electrical distribution system. So आता थोडक्यात मी अर्थात मी इंग्लिश आज मी प्रकाश कुलकर्णी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. बरेच जण मला ओळखतात. काही लोकांनी आत्ता जर लॉग इन केला असेल त्यांना पुन्हा सांगतो की मी आजचा विषय जो आहे तो इलेक्ट्रिकल सेफ्टी. ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. इलेक्ट्रिकल सिस्टीमवर होतात, हायड्रॉलिक सिस्टीमवर होतात. आणि त्याच्या ह्याच्यात आपण कसं सेफ राहायचं म्हणजे. आणि मुख्य होतं काय की लॉकडाऊनमध्ये आपल्याला जाता माणसांना बोलावता येत नाही. ना वायरमॅन येऊ शकतो, ना प्लंबर येऊ शकतो, ना मेकॅनिक येऊ शकतो, आणि आपणही कुठे जाऊ शकत नाही. आपण घरी जर काही झालं तर कसे आपण काय काय टिप्स आहेत म्हणजे कसं आपण त्यापासून वाचू शकतो. सी हाऊ कॅन वी सेव्ह फ्रॉम द हॅझार्ड्स, इलेक्ट्रिकल हॅझार्ड्स. बेसिकली माझा विषय इलेक्ट्रिकल सेफ्टी आहे, परंतु मी इन जनरल सुरक्षा जी माणसाला घरात आवश्यक असते त्याबाबतीतसुद्धा आज थोडंसं सांगणार आहे. तर बाकीचे म्हणजे कशापासून सुरक्षा, तर विजेपासून. वीज हे प्रायमरी आपलं जे एनर्जी आहे आपल्या घरात आपण सतत यूज करतो, ती वीज, त्या विजेशिवाय वी कॅनॉट इमॅजिन अ सिंगल मोमेंट. एक क्षण आपण विजेशिवाय राहू शकत नाही. तर त्या विजेमध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले, आपल्या विजेची उपकरणं असतात, चिकार उपकरणं असतात, आपण आजकाल म्हणजे वी कॅनॉट इमॅजिन विदाऊट इलेक्ट्रिसिटी. तर ह्याच्यामध्ये काही झालं आणि शेवटी आपल्या आयुष्यावर बेततं, आपल्या जीवावर बेततं ते. तर हाऊ टू अवॉइड ऑल दिस. सी इट इज ऑल. मी तुम्हाला एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला एक वर्ल्ड फेमस प्रॉवर्ब म्हणून दाखवतो. इलेक्ट्रिसिटी इज अ गुड सर्वंट. प्लीज हिअर. इलेक्ट्रिसिटी इज अ गुड सर्वंट बट इट इज अ बॅड मास्टर. म्हणजे काय की वीज जोपर्यंत आपण नियम पाळतो, जोपर्यंत नॉर्म्स पाळतो, तोपर्यंत वीज ही आपल्या नोकरासारखी. नोकर कसा, हे आण ते आण, आपलं काम करतो. पाणी आणून दे रे, तर पाणी आण, लाईक दॅट. इलेक्ट्रिसिटीसुद्धा आपण म्हटल्यासारखं, आपण हुकूम दिल्यासारखं. आपण इलेक्ट्रिसिटीला हुकूम कसा देतो, थ्रू दॅट स्विच जे आपल्या घरच्या भिंतींवर बसवलेले असतात. आपण त्याच्यावरच येतो, ते आपल्या हातात असतात ना. तर त्याच्यावरनं आपण हुकूम देतो की चल आता लाईट लाव, चल आता पंखा चालू कर, गीझर लाव. तोपर्यंत म्हणून इट इज अ गुड सर्वंट डेफिनेटली. पण इफ यू डोंट ऑब्झर्व नॉर्म्स, इफ यू डोंट ऑब्झर्व नॉर्म्स, इफ यू डोंट ऑब्झर्व रूल्स, it behaves like a master. When it becomes a master, takes law into her hands and goes on destroying the things. मग त्याचे परिणाम काय की स्पार्किंग, आधी स्पार्किंग सुरू होतं, नंतर शॉर्ट सर्किट होतं, नंतर आगी लागतात, शॉक बसतो माणसाला, आणि then ultimately it results into a non-fatal accident or a casualty. तर हे जे आहे हे आता मी जे इन जनरल सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी इज अ गुड सर्वंट वगैरे, तर हे कशामध्ये अध्यारोप झालं आहे का, वेदर देर इज अ प्रिॲम्बल ऑफ ऑल दिस.
हे जर कोणी हे बघायला गेलं तर काय, येस दॅट, त्या बाबतीत मी असं सांगेन की इलेक्ट्रिसिटी लॉज हे बांधलेले आहेत, हे तयार केलेले आहेत. आणि त्यात इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 हा पहिला आहे. आणि देन ऑफकोर्स इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन्स 2010, ज्याच्यावर हे संपूर्ण हिंदुस्थानात ऑल ओव्हर इंडिया दे आर फॉलोड. आणि त्याप्रमाणे आपलं हे काम चालू आहे. म्हणजे विद्युतीकरणाचं, इलेक्ट्रिकल युटिलायझेशनचं, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, जनरेशन, हे जे वेगवेगळ्या कंपनीजकडनं चालू आहे त्याप्रमाणे चालू आहे. सो दीज आर द रूल्स. आणि ह्या रूल्स, हे जर रूल्स फॉलो केले आणि हे जर नॉर्म्स पाहिले तर इलेक्ट्रिसिटी इज अ गुड सर्वंट. असं आहे. तर आता हे मी तुम्हाला थोडक्यात इलेक्ट्रिसिटीबद्दल सांगितलं, जी आपल्याला आपली जीवनदायिनी आहे. दीज आर कॉल्ड आर्टरीज ऑफ ह्युमन लाईफ. जशा रक्तवाहिन्या असतात आपल्या, तशा आजकाल इलेक्ट्रिसिटी झाली आहे. सो ऑलवेज, मी माझ्या पुस्तकातसुद्धा, हे माझं पुस्तक जे लिहिलेलं आहे, मानवी जीवन आणि विद्युत सुरक्षा, या पुस्तकात ते मी असंच सांगितलं आहे की ही इलेक्ट्रिसिटी आत्मा आहे. जर बिल्डिंग हे शरीर आहे, आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, बिल्डिंग हे शरीर आहे, तर आत्मा हे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. वामनरावबाईसुद्धा म्हणायचे त्यांच्या सद्गुरू वामनरावबाई त्यांच्या प्रवचनात ना, की आत्मा, ईश्वर म्हणजे आत्मा नाही, ते ईश्वर म्हणायचे. ईश्वराला पदवी पदवी नाही, उपमा, सॉरी, मी काही साहित्यिक नाही, त्यामुळे थोडेसे शब्द इकडं तिकडं होतात मराठीतनं बोलताना. तेवढं हे करा, काय म्हणतात त्याला, सहन करा. तर ईश्वराला ते इलेक्ट्रिसिटीचे हे उपमा द्यायचे की ईश्वर दिसतो का? ईश्वर आपल्याला दिसत नाही कधीच. तशीच इलेक्ट्रिसिटी दिसते का? नाही दिसत. मग ईश्वर कशातनं प्रतीत होतो? तर तो त्याच्या परिणामातनं, त्याच्या इफेक्ट्स, त्याचे जे परिणाम असतात, ईश्वर जे करतो परिणाम, त्याच्यातनं तो दिसतो. तशीच आपल्याला इलेक्ट्रिसिटी, त्याचे परिणाम म्हणजे काय? गिझर ऑन केला, पाणी गरम झालं, हा एक परिणाम. त्याच्यानंतर लिफ्टमध्ये आपण बसतो, लिफ्ट चालू झाली, कशामुळे चालू झाली? त्या करंटमुळे. करंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी. सर असं हे जे एक इलेक्ट्रिसिटी आहे, तर इट इज जस्ट लाईक दॅट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही बिल्डिंगचा आत्मा आहे. म्हणून मी ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह होतो, आमच्या इक्वलंट, की ते म्हणायचे काय, आम्ही 100%, तुम्ही काय बाबा इलेक्ट्रिकल 10%. असं एक गमत. पण मी म्हणायचो 10%सुद्धा आत्मा एवढंसा असतो शरीरातला, पण तो नसल्यावर शरीराला काय महत्त्व? सो इलेक्ट्रिसिटी इज इम्पॉर्टंट. मग त्याचे फ्लॉज, त्याच्यामध्ये काय डिफेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये धोके काय, हे जाणून घेणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं. अर्थात मी याच्यावर जास्त जनरल माझं खूपच होतं. नॉर्मली ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी माझ्या सांगत असतो. आज आपण फक्त लॉकडाऊन संदर्भात बोलायला आलो आहे. सो लेट अस लिमिट टू दॅट. आय डोंट वॉन्ट टू एस्कलेट माय स्पीच. तर आपण आपल्या घरामध्ये आता विद्युत उपकरणं आहेत वेगवेगळी. तर त्या उपकरणामध्ये आपण 1 बाय 1 जाऊयात. मी सगळ्यात पहिल्यांदा सुरू करतो ते गिझर. घरामध्ये, बाथरूममध्ये, टॉयलेट्समध्ये आपल्या गिझर असतो. इलेक्ट्रिकल गिझर हा साधारण 1 ते 3 किलोवॉट या कॅपॅसिटीचा असतो. आणि तो इन्स्टंट असेल तर, जर समजा स्टोरेज टाईप वॉटर हीटर्स, जे मोठमोठ्या गेस्ट हाऊसेसना, मोठमोठ्या हाऊसिंग स्कीम्सना किंवा अशा गोडाऊन्सना वगैरे लावतात, ते स्टोरेज टाईप असतात. दे आर व्हेरी बिग आणि ते आर मोर दॅन 90 लिटर्स ऑफ कपॅसिटी. तर आता हे इन्स्टंटचं आता आपण नॉर्मली आता घरचा आपण विचार करतो आहे. लॉकडाऊनमुळे घरी आपला गिझर चालू करतो, आपण पाणी ऑन करतो.
बेसिकली तुम्हाला एक 2-3 ॲपरेटस असे आहेत आपले विद्युत उपकरणं की ज्याचा पाण्याशी सतत संबंध येतो. ऑलवेज दे आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. दे आर वर्किंग विथ वॉटर असं म्हणावं लागेल. कुठलं आहे? वन इज गिझर, द अदर इज वॉशिंग मशीन, आणि तिसरं कुठलं? वॉटर प्युरिफायर. वॉटर प्युरिफायर जे किचनमध्ये आपण जनरली इन्स्टॉल करतो, तर तिथं हे जे आहेत हे पाणी आणि विद्युत हे सतत हे बरोबर काम करत असतात. तर याच्यामध्ये काय आहे, आज बरेच लोक इथं आलेले दिसतात. अनुराधा नेरुरकर दिसतात आम्हाला, कीर्ती पाटसकर दिसले, शलाका पवार आहे, बरेच लोक आले. सगळ्यांचं स्वागत. आणि लेट अस सी यू गेट पॉझिटिव्ह टिप्स फ्रॉम मी टू अवॉइड एनी हॅझार्ड ड्युरिंग दिस लॉकडाऊन पिरियड. ही म्हणून या इच्छेनेच मी हा कार्यक्रम घ्यायचा ज्योती कपिल यांना कबूल केलं होतं की हे ज्ञान होणं अत्यंत जरुरी आहे. कारण मला अनुभव आला आहे आमच्या घरातसुद्धा हे हॅझार्ड्सचा. तर ते त्या दृष्टीने सायली कुलकर्णी दिसते आज, आणि सगळ्यांचं स्वागत. आपण गिझरचं बोलत होतो, तर इन्स्टंट टाईप वॉटर हीटर त्याच्यात महत्त्वाचं असं आहे की 1 ते 3 किलोवॉटचे हे कॅपॅसिटी असते. आपण काय करतो, इन्स्टंट म्हणजे पाणी गरम इमिजिएटली येतं. पहिल्यांदी हे प्रिन्सिपल तर सगळ्यांना माहिती आहे की पहिल्यांदा पाणी ऑन करायचं आणि मग स्विच ऑन करायचं. ओके. सो याच्यामध्ये पाणी ऑन केल्यानंतर आपण स्विच ऑन ज्यावेळेस करतो, तर स्विच ऑन करताना काही जणं डबल माइंड्समध्ये असतात की हे करायचं की नाही. मग ते त्यावेळेस काय होतं, आता ते जे स्विच आहे, आता हे स्विच आहे समजा, तर ते हे इथं हात लावताना असं ते शिवरिंग होतं. दे आर इन 2 माइंड्स. पण हे शिवरिंग इथं चालणार नाही. तुम्हाला इलेक्ट्रिकल शिवाय अशी खेळता येणार नाही अजिबात, की अरे मी असं करतो, गंमत करतो, एकदा ऑन एकदा ऑफ, एकदा ऑन एकदा ऑफ. नो, इट वोंट वर्क. त्याच्याने वर्क तर होतच नाही. पण ते जे आपण असं स्विच ऑन अँड ऑफ करतो किंवा शिवरिंग माइंडमुळे, आपल्या द्विधा मनस्थितीमुळे तिथं होतं काय की आज जे कॉन्टॅक्ट्स असतात, सिल्वर कॉन्टॅक्ट्स, त्याच्यात स्पार्किंग सुरू होतं. अननोईंगली आपल्याला माहीत नसतं, आपण खेळत असतो आणि त्यात स्पार्किंग सुरू होतं, आणि त्या स्पार्किंगमधनं ती जी स्पार्क असते ती बाहेर निघते आणि तुम्हाला शॉक बसतो. असं झालेलं आहे. नेक्स्ट इज हा एक पॉईंट आहे की यू शुड ऑलवेज प्रेस द बटन फुल्ली. कुठलाही स्विच असेल ना, पण कम्प्लीट दाबायचं. मी तुम्हाला एक बोर्ड दाखवतो. हा एक बोर्ड आहे. हा एक मल्टीप्लग म्हणतात त्याला, एक्सटेन्शन बोर्ड, मल्टीप्लग विथ अ मल्टीप्लग. तर इथं जे आहेत ना, आता हे स्विच आहे. आता सांगितलं आपल्याला कोणी की अरे चालू करा स्विच, तर चालू करताना पुन्हा नाही, नको पुन्हाच. तर त्या ह्याच्यामध्ये इथं असं आपण स्विच ऑन ऑफ करताना ते स्पार्किंग होतं आणि ती स्पार्क बाहेर येते आणि यू गेट अ शॉक अननोईंगली. मे बी दॅट शॉक इज नॉट फॅटल. आय डोंट से दॅट तुम्ही त्याच्याने लागलीच मराल, पण त्याच्याने शॉक बसतो आणि आपण पडू शकतो, आपल्याला दुसरी जाऊ शकतो. सो दॅट इज टू बी अवॉइडेड. हे प्लस दुसरं असं गिझरच्याच बाबतीत सांगतो, पाणी गरम झाल्यानंतर आपण बंद करतो, म्हणजे तेवढ्या बादली भरली पाण्याची. व्हॉट वी डू इज जस्ट स्विच ऑफ द सप्लाय अँड देन आफ्टर सम टाईम इमिजिएटली स्विच ऑफ द वॉटर टॅप. पाणी हे नंतर बंद करायचं, आधी करंटनं बंद करायचं. त्याला उलटं जर केलं तुम्ही, पाणी आधी बंद केलं म्हणजे नळ जर बंद केला, गिझरचं पाणी आउटलेटचं बंद केलं आणि करंट चालूच राहिलं, तर काय होतं, इट विल गो ऑन हिटिंग. आणि ते इन्स्टंट असल्यामुळे हीट जास्त असते, इन्स्टंट हीट होतं ते.
तर ते इट शुड बी अवॉइडेड. म्हणून पहिल्यांदा गिझर मेन स्विच ऑफ करायचं आणि देन यू हॅव टू स्विच ऑफ द वॉटर सप्लाय, म्हणजे नळ बंद करायचं. आणि ते पाहून नळाखाली हात ठेवून थंड झालं आहे का पाणी, जर नाही तर अदरवाईज ते पुन्हा गरम पाणीच येतं आणि इट गेट्स हिटेड अगेन. तर हे झालं, हे गिझरचं झालं की असं हे फॉलो करायचं. तर याच्यामध्ये अजून एक असं आहे की एकदा आमच्या घरातच स्वतःला मला मी म्हणजे बाहेर गिझर चालू केलं आणि हे म्हणजे 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, लॉकडाऊनची नाही, 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. बाहेर आलो मी, फोन आला तेवढ्यात, आणि फोन आला आणि बोलत बसलो इथं बाहेरच्या रूममध्ये. सो आय टॉक्ट अबाउट 5 to 10 minutes, 10 मिनटं जवळजवळ बोललो मी. झालं काय, इथे मला वास येऊ लागला. म्हणजे मी नव्हतो त्यावेळेस, एकटाच होतो घरी. मला वास येऊ लागला असा थोडासा बर्निंग सेन्सेशन. इमिजिएटली आय गॉट एन इन्स्टिंक्ट, आय रॅन अप टू द बाथरूम. आणि तिथं गेल्यावर तिथं खूप वास आला. आणि आफ्टर सम टाईम तो जो बोर्ड असतो गिझरचा, म्हणजे हे स्विच, हे प्लग जे असतं, हे प्लग आउटलेट, हे जे कनेक्टेड असतं, ह्याची जे वायर असते, त्या वायरला तिथून याच्या त्या वायरमधून अशी आग स्पार्किंग होऊ लागला. इमिजिएटली काय केलं मी, टॉवेल हाताला गुंडाळला टॉवेल, आणि टॉवेल हाताला गुंडाळला आणि पहिल्यांदा स्विच ऑफ केलं. ते जे ऑफ होतं ते पहिल्यांदा ऑफ केलं, अदरवाईज ते आग फैलली असती. आणि एकदा आग एस्केलेशन ऑफ फायर ज्याला म्हणतात ना, आग फैलल्यानंतर आपण काही करू शकत नाही. वी हॅव टू ओनली वेट टिल द सप्लाय इज ऑफ टोटल. आणि सप्लाय ऑफ झाल्यावरही आग चालूच राहते, तो मुद्दा अर्थात वेगळा आहे. तर इथं असं आहे, म्हणून थोडासा वास आला, थोडं यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट वेन द गिझर इज ऑन. कुठलंही, वेन द गिझर इज ऑन, वेन द AC इज ऑन. बाकीचं मी ते पॉईंट्स मी सांगणारच आहे, AC वगैरे बाकीचे. पण ह्या गिझरच्या बाबतीत फार म्हणजे फारच केअरफुल का राहावं लागतं, की आपण जनरली ते बाथरूममध्ये म्हणजे एका टोकाला असतं, आणि ती आपल्याला फोन आला किंवा दुसरं काही येतं, किंवा लेडीजना समजा काय वरणाला फोडणी टाकायची, कणिक भिजवायची, असे काही कामं असेल तर ते बाहेर येतात. तेवढ्यात काही फोन आला की मग फोनकडे लक्ष, आणि तिथं गिझर चालूच राहतो. तर ह्या बाबतीत थोडं कॉशियस राहणं, थोडं नाही, अति कॉशियस राहणं जरुरी आहे असं मला वाटतं. दॅट इज माय ओन ओपिनियन. आणि मी प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे सांगत असतो. आणि तरीही, आणि कुठेही गेलं, गिझरच्या जे स्विचेस असतात मेन पॉवर बोर्डचे, ओल्या हाताने कधी टच करू नये. ओल्या हाताने कुठल्याही स्विचला टच करू नये, पण गिझरला तर अजिबात नाही करू, कारण तिथं सेन्सिटिव्ह गिझरच्या बाजूची जी स्पेस असते, मीही तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा हा बोर्ड दाखवतो, ही जी स्पेस असते ह्याच्या बाजूची, हे जे स्पेस स्विचच्या बाजूची असते, त्याच्यातनं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अट्रॅक्ट करते. जर आपला हात ओला असेल तर ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इथनं ऑपरेट करते, आणि तिथून तुम्हाला ती फटकन एक फटकन मारतात ना, थोबाडीत देतात, तशी ती थोबाडीत देते तुम्हाला. आणि ती थोबाडीत आपल्याला अशी महाग पडते की वी लूज अवर बॅलन्स, वी जस्ट फॉल इन द बाथरूम इटसेल्फ. असा काय, तो फॅटल शॉक नसतो. शॉकमध्ये फॅटल, नॉन फॅटल दोन्ही प्रकार आहेत इलेक्ट्रिकल शॉकमध्ये. त्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे हा जो लागतो, हा नॉन फॅटल थोडासा शॉक लागतो तुमच्या मेंटल शॉक असतो हा. आणि आपण आपल्याला काही झालं समजून आपण खाली पडतो तर हे, म्हणून वी हॅव टू बी व्हेरी अलर्ट. गिझर चालू झाल्यानंतर कंप्लीट पाणी बंद होऊन गिझर ऑफ करेपर्यंत आपण चैन बसू नाही. हे माझं एक महत्त्वाचं सांगणं आहे. टेक इट ॲज अ मेसेज ऑल्सो. कारण हे आय डोंट नो, ह्याला जरा अतिशयोक्ती समजतील, पण मला 2-3 वेळेस अनुभव आला आहे, आणि मी मुद्दाम एक अनुभव घेतलासुद्धा. अनुभव मला सांगता यावा म्हणून याच्यातनं एका शॉकचा या. तर दिस इज अबाउट गिझर. नंतर आपण येतो ते दुसऱ्या पाण्याचा संबंध असलेल्या उपकरणाकडे, वॉशिंग मशीन. तर
वॉशिंग मशीनमध्ये पाणी सतत असतं, पाणी चालू राहतं आणि वॉशिंग मशीन चालू राहतं. याच्यात एक आहे की हे जे हे जे आहेत ते 5 ॲम्पियर आणि 15 ॲम्पियर हे असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हे 15 ॲम्पियरचं आहे. 5 ॲम्पियरसुद्धा असतं, ते लाईटिंगला असतं, लाईट, फॅन, टेबल लॅम्प वगैरे याला. तर हे 15 ॲम्पियरचं वॉशिंग मशीनला असतं, गिझर्सना असतं, ACsना असतं आणि TVsना असतं. तर ह्याच्यामध्ये ह्या तीन, हे तुम्हाला एक समजावून सांगतो. हे जे 3 टर्मिनल आहेत, सो दिस राईटचं जे टर्मिनल असतं, राईट म्हणजे आता तुमच्या साईडने राईट ही आहे, तर ही राईट टर्मिनल इज फेस, लेफ्ट इज न्यूट्रल आणि दिस इज द स्टॉप वन इज अर्थ. आणि एक बघा मी साईडने मुद्दाम दाखवते अशी की अर्थ टर्मिनल ही ह्या 2 टर्मिनलपेक्षा मोठी आहे, लांब आहे आणि जाडसुद्धा आहे. त्याचं कारण असं की जो करंट त्या गिझरमध्ये किंवा त्या मिक्सरमध्ये किंवा वॉशिंग मशीनमध्ये येतो, तो करंट जर अर्थिंग तुमची परफेक्ट असेल तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जायला पाहिजे आणि याच्यामध्ये तो जाऊन अर्थला जातो, जमिनीत. इट गोज टू द अर्थ. म्हणून हे टर्मिनल मोठं आहे. सो फेज, न्यूट्रल आणि अर्थ असे आहे. तर असं झाल्यानंतर काय होतं की वेनेवर यू कम अक्रॉस, आता वॉशिंग मशीनला हे कम्प्लीट कॉन्टॅक्टमध्ये, हे म्हणजे त्याचा जो सॉकेट असतो, इथं मी सॉकेट तसं नाही आहे पण मी एक दाखवतो आहे, त्या सॉकेट अगदी घट्ट बसलं पाहिजे. जर ह्याच्यात थोडंसं लूज कॉन्टॅक्ट राहिला तर तिथं अगेन देर इज अ चान्स ऑफ स्पार्किंग. सो यू हॅव टू अवॉइड दॅट. तर हे झालं हे वॉशिंग मशीन. बरं, वॉशिंग मशीनमध्ये काय आहे, आपण एकदा चालू करतो, ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक अशा वेगवेगळ्या वॉशिंग मशीन्स असतात. तर त्याच्यामध्ये ऑन केल्यानंतर पॉवर स्विच जे असतं, याच्या बाजूला ते स्विच असतं, ते स्विच ऑन केल्यानंतर मशीनमध्ये ते सेटिंग्ज असतात, ते स्पिन, वॉश, रिन असं. तर ह्या सगळ्या सगळं करून आपण एकदाच आपल्याला माहीत झाल्यामुळे आपण ती मशीन त्या सेटिंग्जमध्ये चालू करून टाकू. आणि नंतर काय होतं, प्रॉब्लेम काय झाला, मग आता पाणी गेलं. समजा आपल्या सोसायटीतलं पाणी गेलं तर वॉशिंग मशीनमध्येही पाणी जाईल. आणि वॉशिंग मशीनमधनं पाणी गेलं की होतं काय, ती इट बिकम स्टेबल, थांबते ती, ते पाणी तसंच, त्याच्यामध्ये कपडे तसेच. आणि ते थांबल्यानंतर काय होतं की वी आर हेल्पलेस. काय करावं मग विचार येतो. मग आमच्या मिसेसही मला विचारतात, अहो मी ते कपडे काढून हे करू का, पिळून वगैरे टाकू का वगैरे. हे असे संवाद घरोघरी घडतात. पण याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की सपोज इट इज फॉर अ शॉर्ट टाईम, आणि नॉर्मली मुंबईमध्ये जास्त वेळ सप्लाय जात नाही, इलेक्ट्रिक सप्लाय. इट इज अ व्हेरी कॉन्स्टंट सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लाय. आता याचे कारणं वगैरे काय आहे ते सगळे आपण हा प्लॅटफॉर्म नाही आहे, ते मी कधी अजून वेळ सांगेन. पण तो जर कॉन्स्टंट असल्यामुळे गेलं ते 5-10 मिनटं गेलं, 15 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास चालतं. मशीन तशीच ठेवायची, वॉशिंग मशीन. तुम्ही करायचं काय पहिल्यांदा की ते स्विच ऑफ करायचे. मेन प्लगच्या बाजूला ते स्विच असतं ना, आता मी तुम्हाला दाखवलं ना स्विच म्हणजे काय ते. हे बघ, दिस इज प्लग अँड दिस इज स्विच. हे जे स्विच आहे हे ऑन असतं. मशीन चालू असताना पाणी गेलं आणि मशीन बंद झाली की हे ऑफ करायचं, बस. दॅट्स ऑल. यू आर नॉट टू डू एनिथिंग एल्स. हे बसा. मग बाकीचं वेगळं बाकीचे आपल्याला कामं असतातच सध्या लॉकडाऊनमुळे. झाडू, पोछा, भांडी घासणं, हे ते सगळं चालूच असतं, घरचीच कामं, स्वयंपाक करणं वगैरे. तर बाकीचे कामं करा. ज्यावेळेस पाणी पुन्हा येतं, समजा आपल्या पंपाचं काही काम चालू असेल, रिपेअर्स चालू असेल सोसायटीच्या, त्यामुळे ते पाणी जाऊ शकतं. ज्यावेळेस चालू येतं त्यावेळेस हे स्विच फक्त ऑन करायचं, दॅट्स ऑल. यू आर नॉट टू डू चेंज द settings of the machine. Have you understood? You have to only switch on the switch of the washing machine, controlling switch. ते बटन फक्त ऑन करा
आणि देन चालू करा. मग तुमची मशीन इट टेक्स केअर ऑफ इटसेल्फ. त्या मशीनमध्ये हे इनबिल्ट अरेंजमेंट अशी आहे, इनबिल्ट सेटिंग्स आहेत की ते ऑटोमॅटिकलीच चालू होते नंतर. मग रिन काय, वॉश काय, स्पिन काय, हे सगळे ऑटोमॅटिकली चालू होतात. तर अशा रीतीने हे वॉशिंग मशीनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचं. कारण बरेच लोक असे हे करतात, कन्फ्यूज होतात की काय करावं बाबा, हे पाणी का आता काय कपडे काढा वेगळे काढून पिळायचे का वगैरे वगैरे, वेगळे धुवायचे का. तर वेट फॉर इट. इवन फॉर 1 hour ऑल्सो यू कॅन वेट. 1 ताससुद्धा राहू द्या आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस पाणी येतं चालू करा. व्हाईस वर्सासुद्धा आहे. म्हणजे पाणी आहे पण लाईट गेले, असंही होऊ शकतं ना. मग तेच पुन्हा स्विच ऑफ करायचं. नंतर आलं लाईट आले किंवा पाणी आलं की स्विच ऑन करायचं. दिस इज हे अगदी ह्या महत्त्वाच्या टिप्स ह्याच्यासाठी आहेत की विदाऊट कॉलिंग द इलेक्ट्रिशियन वगैरे आपण हे करू शकतो. और प्लंबरला बोलवा. पाणी अडलं आहे आपलं, पाणी अडतं कधी कधी, सोक होतं, सिंकमध्ये पाणी अडतं. त्याच्यामध्ये कसं काय करायचं ते येऊतच तिथं. सध्या आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स बघतो आहे. तर मी तर आता वॉशिंग मशीन झालं अँड देन विल गो टू व्हेरी पॉप्युलर अँड व्हेरी ओल्ड, व्हेरी एन्शियंट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अप्लायन्स विच इज कॉल्ड अ रेफ्रिजरेटर. फ्रीज एकेकाळी आम्ही लहान असताना फ्रीज ही लक्झरी होती. जशी आता लक्झरी काय आहे, आता अर्थात गाडीसुद्धा नाही आहे लक्झरी, कार इट ऑल्सो हॅज बिकम ए नेसेसिटी. तर एकेकाळी ती लक्झरी होती. तर आता फ्रीज हे काय म्हणजे झोपडपट्टीतसुद्धा असतं. फ्रीज हे अगदी कॉमन झालं आहे. पण फ्रीजचे प्रोटेक्शन्स काय आहेत, फ्रीजपासून काय हॅझार्ड्स आहेत. आता लॉकडाऊनमध्ये स्पेशली लॉकडाऊनचा विचार जर केला आपण, तर मुंबईमध्ये मी पुन्हा सांगतो, मुंबईचा इलेक्ट्रिक सप्लाय हा अत्यंत स्टेबल असल्यामुळे इथं व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स तसे कमी आहेत. पण जर काही एरियामध्ये म्हणजे दहिसर म्हणजे मुंबईचे जे एक्स्ट्रीम आहेत, दहिसर मुलुंड हे 2 पॉईंट्स, तिथं काही ठिकाणी व्होल्टेज कमी असतं, व्होल्टेज कमी जास्त होतं. त्यावेळेस व्होल्टेज स्टॅबिलायझर लावणं आवश्यक आहे. पण बाकी ठिकाणी तशी व्होल्टेज स्टॅबिलायझरची गरज नाही. आणि प्रोटेक्शन जर म्हणाल तर फ्रीजमध्ये प्रोटेक्शन्स 100% असतात, खूप प्रोटेक्शन्स असतात. फक्त फ्रीजच्या बाबतीत आपण जी काळजी घ्यायची ती फ्रीज हा भिंतीपासून मिनिमम 3 इंच दूर पाहिजे. एक लक्षात ठेवा, 3 इंचेस, 2 to 3 inches इट शुड बी अवे फ्रॉम द साईड वॉल्स. दोन्ही साईडच्या वॉलने 3 इंचाचं अंतर पाहिजे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये भाजी ठेवणं, फ्रीजमधनं दूध काढणं, दही काढणं, आणखीन काय पदार्थ काढणं आणि ठेवणं. गृहिणींचा खूपसा वेळ त्याच्यात जातो फ्रीज हँडल करण्यात. त्यात एक महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं की एक आयटम कुठला तरी काढला आणि दुसरा सापडत नाही म्हणून फ्रीज बराच वेळ उघडा असतो. तर तो फ्रीज बराच वेळ उघडा ठेवू नाही. फ्रीज आपलं काम झालं की फ्रीज इमिजिएटली बंद करा. त्यात धोके काय आहेत की फ्रीज जास्त वेळ उघडा राहिला तर तो ओव्हरलोड होतो. ओव्हरलोड झाल्यावर कम्प्रेसरवर लोड येतं. ओके, अंडरस्टूड. कम्प्रेसरवर लोड आलं की लोड येता इट गोज ऑन मल्टिप्लाइंग अँड देन इट बिकम्स इन्फिनिट. एखादी गप्पिष्ट बाई किंवा पुरुष कोणी असो, फ्रीज आपलं उघडा ठेवून चाललं आहे आपलं गप्पा मारणं जे कोणी असेल त्यांच्याशी. तर ते असं करत असताना होतं काय की ते इतकं लोड येतं आणि शेवटी कंप्रेसर, फ्रीजचा आत्मा हा कंप्रेसर असं एवढं लक्षात घ्या. फ्रीज ज्याच्यावर मुख्य चालतो तो कंप्रेसर जर गेला तर फ्रीज गेला. फ्रीजमध्ये मग नुसतं लोखंडी कपाट एवढंच. तर तो कंप्रेसर जर गेला तर मग असे यू आर गॉन. म्हणून इलेक्ट्रिशियनला बोलवायचं अवॉइड करायचं असेल तर हे जरा केअरफुल राहा. फ्रीजचा दरवाजा कमीत कमी वेळेस उघडा.
आणि उघडलं की लागलीच बंद करण्याची काळजी घ्या. बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. इट्स नथिंग विल हॅपन. यू विल बी सेफ ॲट होम आणि तुमचा फ्रीजही सेफ राहील. देन अजून एक शंका लोकांच्या मनात असते की समजा 10-15 दिवस 1 महिना आपण गावाला गेलो तर फ्रीज ऑफ करायचं का. तर माझा याच्यावर एक म्हणजे मी जो अभ्यास केला आहे आणि जो अनुभव आहे त्याच्यावरून सांगतो की तसं काही गरज वाटत नाही. ॲटलिस्ट 15 दिवस जर तुम्ही गेलात मिनिमम कुठे बाहेरगावी, म्हणजे घराला कुलूप आहे, तुम्ही गेला तर नथिंग विल हॅपन. यू कॅन स्विच ऑन, म्हणजे यू कॅन कीप द स्विच ऑन ऑफ फ्रीज अँड गो विदाउट केअर. तर हे एक लक्षात ठेवा. कारण होतं काय माहिती का, मग फ्रीज ऑफ करून तुम्ही गेलात तर आत आल्यानंतर डिफ्रॉस्ट करणं, ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस डिफ्रॉस्ट करून त्याला साफ करणं, हे एक अनदर जॉब इन इट सेल्फ. सो दॅट शुड बी अवॉइडेड. ह्याच्यासाठी म्हणून तसं झालं पाहिजे तर यू शुड कीप द फ्रीज ऑन. यू कॅन कीप इट. त्याच्यानंतर आतले ते भांडे फ्रीजचे जे असतात, जे वेसेल्स असतात आत प्लास्टिकचे वगैरे, ते 15 दिवसांनी क्लिनिंग करणं वगैरे, तो तर नॉर्मली त्या गृहिणी करतातच, आमच्याकडेही करते गृहिणी. तर तो एक नियम आहे की त्याच्यात काय माहिती आहे का, सारखं फ्रॉस्ट, कारण व्हेपर्स क्रिएट होत असतात फ्रीजमध्ये. व्हेपर्स आर क्रिएटेड आणि दोज व्हेपर्स दे आर डिपॉझिटेड ऑन दोज वेसल्स आणि अल्टिमेटली ते आपण जे आत अन्न ठेवतो त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. वाईट होतो असं नाही किंवा विषबाधा होते असंही नाही आहे, पण ते उगीचच डिपॉझिशन होऊ शकतं. म्हणूनच फ्रीजमध्ये जे भांडे ठेवतात त्याच्यावरही झाकण ठेवा म्हणतात, ते त्यासाठीच. सो हे क्लिनिंग एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण येतो ते इलेक्ट्रिक आयर्न. अत्यंत सेन्सिटिव्ह आणि अत्यंत युजफुल असं असतं तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये. इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे इस्त्री. थोडक्यात इस्त्रीला पहा, मी या इस्त्रीवर एवढं एक्सपेरिमेंट केलेलं आहे आत्तापर्यंत. मीही घरी इस्त्री करायचो, आता नाही करत, आधी करायचो. त्यावेळेस मला शॉक बसलेला आहे. त्याचं कारण सांगितलं. ती मी इस्त्री अजूनही ठेवलेली आहे, मी तुम्हाला दाखवायला आणली आहे आता. त्याच्यामध्ये आता ही इस्त्री इलेक्ट्रिक आयर्न आहे, तुम्हाला दिसते आहे ना ही. आणि ह्याच्यामध्ये पहा, ज्यावेळेस तुम्ही इस्त्री करता त्यावेळेस एक काळजी घ्या प्रत्येक वेळेस की ह्याच्या वायर्स, ही जी कनेक्टिंग वायर आहे पहा, ही कनेक्टिंग वायर आहे सगळी. तर ही कनेक्टिंग वायर एकदा डोळ्याखालून घाला की ही बरोबर आहे का, याच्यात कुठे कट्स आहेत का, ह्याच्यात कुठे बेंड्स आहेत का, इन्सुलेशन निघालं आहे का. आता कधी कधी असं असतं पहा की याच्यामध्ये इन्सुलेशन निघालेलं असतं पण आपल्याला ते दिसत नाही. ओके, तर ते मी तुम्हाला दाखवतो की ते कसं असतं. आता ही जी वायर आहे, ही जर पाहता याच्यामध्ये इन्सुलेशन बाहेर निघालं असं कळत नाही. ओके, नाऊ इफ यू बेंड दिस लाईक दिस, ही बेंड केली आणि त्याला जर हात लागला, कारण याच्यात हे कंडक्टर्स आहेत आतले, कॉपर कंडक्टर्स, हे ओपन होतात, हे बाहेर येतात. ओपन होतात म्हणजे दे कम आउट ऑफ द इन्सुलेशन. तर हे अवॉइड करा, हे पाहायला पाहिजे. म्हणून इस्त्रीचं नेहमी असं पहिल्यांदा वापरण्याआधी आपण असा हात फिरवून पाहायला पाहिजे की एक कट नाही ना, कुठे बेंड इन्सुलेशन कट नाही, त्याच्यानंतर वायर कट नाही आहे ना, तर तिन्ही टर्मिनल कनेक्टेड आहेत का. तिन्ही म्हणजे फेज, न्यूट्रल अँड अर्थ. इफ अर्थ इज नॉट देअर यू विल गेट अ शॉक. इफ देर इज अ फॉल्ट इन द फिलामेंट, या इस्त्रीच्या फिलामेंटमध्ये जर फॉल्ट असेल तर तो शॉक येतो. तर कारण अर्थिंग नाही, आणि अर्थिंग नाही तर अर्थिंग, व्हॉट इज अर्थिंग, ते शॉर्ट सर्किट करंट जे असतं, फॉल्ट करंट जे असतं त्याला तो पाथ असतो. इफ दॅट अर्थिंग इज नॉट गिवन, युअर बॉडी बिकम्स द अर्थिंग. एक लक्षात घ्या. म्हणून अर्थिंगचं महत्त्व आहे की अर्थिंग जर नसेल तर त्या फॉल्ट करंटला जमिनीकडे जायला लागतं ना, ती घाई असते जमिनीकडे जायची. इट ऑलवेज कुठलंही फॉल्ट करंट इट गोज टू द अर्थ पोटेन्शियल विच इज झिरो पोटेन्शियल.
तर ती जायची घाई असते. जर तुम्ही त्याला अर्थिंगचं हे आउटलेट दिलं नाही, अर्थिंग नाहीच आहे, तर तुमची बॉडी अर्थ होते. द करंट गोज थ्रू युअर बॉडी अँड यू आर इलेक्ट्रिक्युटेड. मग इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू वगैरे असं ते सगळं ते सुरू होतं. मग इन्व्हेस्टिगेशन होतं ॲक्सिडेंट, मग त्याच्यावर पिनल ॲक्शन, मग प्रोसिक्युशन इन द कोर्ट ऑफ लॉ, अशाही गोष्टी बऱ्याच आहेत. पुढच्या ज्या मी याच्यात बोलणार नाही आहे त्याच्यातही बरेच माझे ट्रेनिंग प्रोग्राम झालेत. कारण मी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असताना बऱ्याच केसेस अशा इन्व्हेस्टिगेट केल्या आहेत ॲक्सिडेंटच्या. एनिवे, हे झालं इस्त्रीचं. मला असं वाटतं तुम्हाला इस्त्रीच्या बाबतीत कळलं असेल आता. सो जॉईंट सगळं असे बेंड करून पाहिजे वायर्स कुठल्याही वापरण्याच्या आधी, सो दॅट दी वायर इनसाईड कंडक्टर शुड नॉट कम आउट. अर्थिंगचं आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं व्हॉट इज अन अर्थिंग इन द पूर्ण इलेक्ट्रिकल मशिनरीमध्ये. व्हॉट इज अर्थिंग? अर्थिंग इज अ इट्स अ शॉर्टकट. हा शॉर्टकट आहे. आपण रस्त्यावर नाही का जाताना शॉर्टकट कुठे रे बाबा, तसा हा शॉर्टकट आहे. कोणाला शॉर्टकट आहे? इट इज अ शॉर्टकट टू द फॉल्ट करंट फ्लोईंग थ्रू एनी अप्लायन्सेस. आता हे समजा आपण गिझर वापरतो आहे, त्या गिझरमध्ये समजा शॉर्ट सर्किट झालं, तर तो फॉल्ट करंट आला. फॉल्ट करंट म्हणजे तेवढा पुरता असतो, पण त्याला घाई कुठे असते? जमिनीमध्ये जायची, म्हणजे त्याला आउटलेट पाहिजे. तर समजा अर्थिंग हे त्याला आउटलेट, हे अर्थिंगमध्ये ते खाली जातं. अर्थिंग नसेल तर तुम्ही जर टच केला त्याला, गिझरला किंवा मशीनला किंवा इस्त्रीला व्हॉटेवर, तर तुम्हाला शॉक लागून यू आर नोवेअर. असं न व्हायला म्हणून ही अर्थिंगची डेफिनेशन आहे. आणि हे रूल्स जे आहेत इलेक्ट्रिसिटी लॉज, याच्यामध्ये 61, 67 अँड 90 3 रूल्स अर्थिंगसाठी आहेत. अर्थिंगचा जो रिझल्ट यायला पाहिजे, ओम मीटरनी किंवा अर्थ टेस्टरनी तो रिझल्ट मोजतात, तो रिझल्ट 1 ओमपेक्षा 1 ओम म्हणजे युनिट आहे. जसं करन्सीचं युनिट आपलं रुपया, तसं रेझिस्टन्सचं 1 ओम, OHM. तर ते 1 ओमपेक्षा कमी आलं तरच ती स्टँडर्ड प्रॅक्टिस, अदरवाईज ती जरा फॉल्टी. तरी आजकाल 3 ओमपर्यंत ॲक्सेप्ट करतात. हे झालं. त्याच्यानंतर आता मुख्य म्हणजे आपलं मेन स्विचबोर्ड जो असतो घरामधला, त्याच्याकडे एक नजर तुम्ही टाका, एक थोडंसं ऑब्झर्व करत जा. तुम्ही जरी साहित्यिक असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा इंजिनियर असाल, कोणी असलं तरी एक नजर थोडी याच्यासाठी की आपल्या सुरक्षेसाठी. कारण सुरक्षा हा आपला मूलभूत जीवनतत्व आहे. सुरक्षित कसं राहणं. तर आपलं मेन बोर्ड जिथं आहे तिथे एक नजर टाका. तर त्याच्यामध्ये ELCB लावून घ्या नसेल तर. ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. व्हॉट डज इट डू? समजा तुमच्या वॉशिंग मशीनला, तुमच्या गिझरला हे नाही आहे, काहीच अर्थिंग नाही आहे सपोज, आणि तुम्ही जर ELCB लावलेला नसेल तर मग तुम्हाला शॉक येणार. जर तुम्ही मेन बोर्डच्या तिथे ELCB लावला असेल तर काय होईल माहिती का? ते करंट त्याला ट्रिप करेल आणि तुमचा सप्लाय घरचा बंद होईल. डू यू नो? इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना स्पेशली आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे हा रूल. आणि हा रूल आहे, रूल 50A प्रमाणे ELCB हे मॅन्डेटरी आहे. प्रत्येकाने मोर दॅन 5 किलोवॉट लोड जर असेल घराचं तर ELCB लावणं हे बंधनकारक आहे. अदरवाईज पण देर इज अ व्हायोलेशन अँड पनिशमेंट ऑफ द लॉ फॉर द लॉ. तर आणि 5 किलोवॉटच्या मला की 5 किलोवॉटच्या खाली नको का? 5 किलोवॉटच्या खाली लावू नये असं नाही. आपल्या सेफ्टीसाठी लावायला काहीच हरकत नाही. 2 किलोवॉट असेल तरी लावा ELCB. बंधनकारक केव्हा आहे? 5 किलोवॉटच्या वर गेल्यावर. सो दिस इज अबाउट ELCB. तर हे तुम्हाला मी अर्थिंगचं सांगितलं. काही शंका तुम्हाला असतील असं काही दिसत नाही मला तरी सध्याच्या ह्याच्यावरनं. तर काही नंतरही काही डाऊट्स विचारायचे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉल करा. माझे 2 नंबर्स आहेत. आय विल रिप्लाय देम. कारण मला मेल्स हे सगळीकडे येत असतात काही डाऊट्स विचारायला. नंतर आपण आता जातो आहे दुसरा महत्त्वाचा
टी व्ही सेट्स, हे विद्युत उपकरणं तर आजकाल अगदी आवश्यक झालं आहे आणि असतंच. टी व्ही सेट्सच्या बाबतीमध्ये एक सेफ्टीच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आपल्या घरी आपण एक जनरली ऑब्झर्व करतो ते, की आता तिथं तुम्हाला 2 रिमोट्स असतात, तिथं 2 स्विचेस असतात, टी व्हीजवळ 2 स्विचेस असतात, त्याच्यातनं 2 सप्लाय मिळाले, एक जातो सेटटॉप बॉक्सला आणि एक जातो मॉनिटरला, म्हणजे टी व्ही मॉनिटर. एक्सक्यूज मी. तर हे 2 जे रिमोट्स असतात याच्यावरून आपण टी व्ही ऑपरेट करतो. ठीक आहे, बाकी मला काही कमेंट करायचे नाही आहे. फक्त झोपायला जातो आपण किंवा कुठे जातो बाहेर, म्हणजे फॉर मोर दॅन 6 आवर्स आपला टी व्ही बंद असेल तर तुम्ही काय करताय, नॉर्मली तुम्ही टी व्हीचं रिमोटवरून बंद करून जाता आत किंवा बाहेर वेरेवर. याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की यू शुड, ते झाल्यानंतर रिमोटनी हा टी व्ही पूर्ण बंद होत नाही. 80% बंद होतो, 20% चालूच असतो. कारण का, स्विचमधनं सप्लाय त्या मॉनिटरमध्ये चालू असतो आणि त्या सेटटॉप बॉक्समध्येही चालू असतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस झोपायला जाता, ॲटलिस्ट रात्री तरी, दिवसाचं जाऊ द्या, पण रात्री तरी ज्यावेळेस वेन यू गो टू बेड, जसे बिफोर दॅट यू स्विच ऑफ दी मेन स्विचेस, जिथून टी व्हीच्या वायर्स येतात त्या सॉकेटमधनं, ते स्विच ऑफ करून मगच जायचं. नाहीतर तुमचं एकतर करंट संपूर्ण खेळत राहतं त्या मॉनिटरमध्ये. आणि इफ देर इज अ लाईटनिंग, समजा रात्र ही वादळाची आणि विजेची असेल, म्हणजे बाहेर विजेचं चमकणं आणि ढगांचा गडगडाट जर चालू असेल तर ट्रॅव्हलिंग वेव्ज येतात आणि ट्रॅव्हलिंग वेव्स टी व्हीत जातात. आणि इट कॉजेस प्रॉब्लेम्स. प्रत्येक वेळेस होतोच असं नाही, हे अपघात हा तसा प्रत्येक वेळेस होतोच असं नाही. कोणी फास्ट चालवलं, 140 स्पीडने गाडी चालवलं तरी त्याला अपघात होतोच असं नाही, चान्सेस असतात. ॲक्सिडेंट्स नॉर्मली, हे एक इंटरनॅशनल प्रॉवर्ब आहे, मी तुम्हाला सांगतो, ॲक्सिडेंट्स डू नॉट हॅपन, दे आर कॉज्ड. सो वाय दे आर कॉज्ड फॉर ड्यू टू व्हायोलेशन ऑफ द नॉर्म्स अँड रूल्स. हे माझं उत्तर आहे. कुठलाही ॲक्सिडेंट होतो, अरे तो असा लोक इझिली बोलतात, गप्पा मारतात, अरे काही नाही रे, ॲक्सिडेंट झाला. आता ॲक्सिडेंटला काय म्हणतं, काय सांगता येतं, काय करता येतं? असं नाही. प्रत्येक ॲक्सिडेंटला कारण असतं. आणि म्हणून माझं हेही म्हणणं आहे की आता हे कार ॲक्सिडेंट्स होतात, बस ॲक्सिडेंट्स होतात, रेल्वे ॲक्सिडेंट्स होतात, इतक्या बातम्या येतात. सध्या लॉकडाऊनमुळे कमी आहेत त्याही बातम्या, पण ह्या बातम्यांमध्ये आता समजा बसच्या ड्रायव्हरमुळे ॲक्सिडेंट, आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर तरी 35 माणसं मेली, इतकी जखमी झाली वगैरे ज्या फिगर्स येतात, तर ते झाल्यानंतर त्याच्यानंतरची बातमी पेपरमध्ये कधीच येत नाही की कोण रिस्पॉन्सिबल ॲक्सिडेंटला, त्याला अशी शिक्षा झाली, या नियमाद्वारे त्याला ॲक्सिडेंट झाला. तसंच आमच्या इलेक्ट्रिसिटी लॉसचं सुद्धा, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स मी इतके इन्व्हेस्टिगेट केलेले आहेत आणि इतक्या केसेस केलेल्या आहेत कोर्टामध्ये. आता तर कोणी काही सांगतच नाही. इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट, शॉक लागून मेला, खरंच. अरे शॉक लागून मेला म्हणजे शॉक असा आपोआप लागतो का? शॉक कशामुळे लागतो? त्याचं कारणं काय आहेत? त्याच्यावर ॲक्शन काय आहे? प्रोसिक्युशन इन द कोर्ट ऑफ लॉ काय झालं आहे? हे नोबडी टेक्स केअर. इव्हन मीडियासुद्धा त्याच्यात नाही घेत ॲक्शन. मीडियाने सुद्धा केअरफुल राहायला पाहिजे की याच्यावर फॉलोअप करायला पाहिजे. म्हणून माझं हेच म्हणणं आहे की ॲक्सिडेंट्स डू नॉट हॅपन, दे आर कॉज्ड. तर ॲक्सिडेंट ज्या कारणामुळे होतो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. याच्यासाठी शिवाजी महाराजांचं जी शिक्षा होती, म्हणजे त्याविषयी मला खूपच आदर आहे. त्यामुळे हे त्यांना, म्हणजे ज्यांनी शिक्षा केली तर कोणीही असो, होणारच शिक्षा. एनिवे, आपण विषयाचा बदल नको. तर टी व्ही सेटच्या विषयी मी सांगत होतो. त्याच्यानंतर ते रिमोटवरनं फक्त ऑफ करायचं नाही. आणखीन एक त्याचा फायदा असा की तुमचं 20% बिलसुद्धा कमी येतं बरं का. तुम्ही रिमोटवर जर ऑफ करून गेलात रोज आणि स्विच पासून ऑफ केलं
टी व्ही, तर तुमचं बिलही कमी येतं. 20% फरक पडतो बिलामध्ये. दॅट इज ऑल्सो अ बेनिफिट. आणि हा तर बेनिफिट आहेच आहे की रात्रभर ते करंट फिरत राहतं आपल्या मॉनिटरमध्ये. नंतर स्टॉर्म, वादळ आणि लाईटनिंग ज्यावेळेस चालू असतं, समजा बाहेर वादळ असेल तर सरळ टी व्ही, इवन आपण पाहत असताना संध्याकाळी, दुपारी, केव्हाही टी व्ही पाहत असताना ज्यावेळेस खूप वादळ असतं आणि खूप विजा कडाडतात त्यावेळेस सरळ टी व्ही ऑफ करत जा. ए सी, हाच नियम ए सीला सुद्धा आहे. ए सी ऑफ करत जा आणि ए सीचं स्विच ऑफ करत जा. टी व्हीच्या बाबतीत तर मी असं सांगेन की टी व्हीचे ते दोन हे जे प्लग्स आहेत, या प्लग्समधनं जो सप्लाय घेतलेला असतो, प्लग आउटलेट्स, ते दोन्ही त्या प्लगमधनं, सॉकेटमधनं बाहेर काढून ठेवा. जर खूप वादळ असेल तर, अतिशय वादळ आणि अतिशय ढगांचा गडगडाट आणि विजा चमकत असतील तर वीज एंटर कशी होते ह्याच्यामध्ये, हे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की याच्यावर आदळत नाही, आपल्या घरावरही आदळत नाही. ती ज्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत, आपल्याकडे अंडरग्राऊंड केबल आहे मुंबईत, पण अंडरग्राऊंड केबलचे जे काही सबस्टेशन्स आहेत ते बाहेर आहेत. सबस्टेशन्सवर जर वीज आदळली, म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स, तर ट्रान्सफॉर्मर्सवर इफ ॲट ऑल इट हिट्स द ट्रान्सफॉर्मर, त्या ट्रान्सफॉर्मरवर वीज आदळल्यानंतर तिथं जर लाईटनिंग अरेस्टर नसतील तर त्या वेव्स ज्या असतात त्या ट्रॅव्हल होतात केबल्समधनं आणि त्या तुमच्या घराच्या अप्लायन्सेसमध्ये जातात, एंटर होतात. हे आपल्याला कुठल्याही याच्यात शिकवलेलं नाही, हे कुठल्याही अभ्यासक्रमात नसतं. हे ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकली जे ऑपरेट करतो त्यावेळेस अनुभवत नाहीत. पण हे अत्यंत जरुरी आहे, आवश्यक आहे लोकांना माहिती होणं. मी इव्हन कॉलेजेसमध्ये वगैरे सुद्धा COEP पुण्याला वगैरे ट्रेनिंग प्रोग्राम घेतले आहेत, तिथंसुद्धा हे मी सांगत असताना त्या लोकांनाही मुलांना आश्चर्य वाटलं, फायनल इयरची मुलं होते, की ते विजेचे असे परिणाम, म्हणजे वीज पडते आणि माणूस मरतो एवढंच फक्त माहिती आहे लोकांना, हेच माहिती आहे. इवन अजूनही शेतात वीज पडून शेतकरी गेला, पण विजेचे हे परिणाम जे आहे की वीज ज्यावेळेस इलेक्ट्रिकल अप्लायन्सला हिट करते, आता मुंबईत अंडरग्राऊंड आहे पण बाहेर तर मुंबईच्या बाहेर गेलं तर सगळ्यात ओव्हरहेड ट्रान्समिशन आहे. मग त्या ट्रान्समिशन लाईनवर ज्यावेळेस वीज आदळते त्यावेळेस ते जे वेव्स क्रिएट होतात, ते वेव्स ते सगळीकडे असे आत जातात. आणि जर त्यांना अटकाव नाही केला, जसं आता कोरोनाला लॉकडाऊनमुळे अटकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे, तसं या वेव्सना अटकाव केव्हा करता येतो की ते प्लग आउटलेट्समधून काढायचं, स्विच ऑफ करायचं. दिस इज लॉकडाऊन. दिस इज लॉकडाऊन दॅट वी आर फॉलोइंग इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फॉर क्वेंचिंग ऑफ फॉल्ट्स, फॉर रिव्हिंग ऑफ फॉल्ट्स, रेक्टिफिकेशन ऑफ फॉल्ट्स अँड ॲक्सिडेंट्स. एनिवे, मला वाटतं TV सेट्स आणि आता किचन, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द हाऊस. किचनकडे अजून आपण गेलो नाही. किचनमध्ये हे बघा, किचनमध्ये आजकाल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स खूप असतात. मिक्सर आहे, मायक्रोवेव्ह, नंतर फ्रीज असतो, त्याच्यानंतर वॉटर प्युरिफायर आहे, ग्राइंडर वगैरे काही लोक ठेवतात, पण दीज आर द कॉमन इक्विपमेंट्स. गॅस, काहीकडे गॅस सिलेंडर असतं, काहींकडे पाईप गॅस आहे. आजकाल पाईप गॅसही बऱ्याच ठिकाणी झाला आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय करणं महत्त्वाचं आहे मिक्सरच्या, आपला किचनच्या बाबतीत. किचनमध्ये गॅस आहे की मेन आहे आपला, आणि दॅट इज द हार्ट ऑफ किचन. मग गॅसपासून सेफ कसं राहायचं, तर अजून एक म्हणजे आपल्याला आग कशी लागते, आगीपासून संरक्षण कसं, हा मुद्दा थोडासा वेगळा आहे, म्हणजे हा थोडा स्पेशल आहे. पण हे इथं मी सांगतो की आपल्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आणि आग आणि किचनमध्ये कसं, वॉटर प्युरिफायर आहे. वॉटर प्युरिफायरमध्ये काय होतं, पुन्हा पाणी गेलं, हे पुन्हा पाण्याचा संबंध येतो तिथं. पाणी गेलं की स्विच ऑफ करायचं. इट शुड नॉट हीट, त्याला हीटिंग मिळू नये, कंटिन्युअस हीट होऊ नये. गॅस जवळ आहे तिथं पुन्हा, त्यामुळे वॉटर प्युरिफायर समजा की ह्याच्यामध्ये आहे, गॅसच्या जवळ आहे,
इवन किचनमध्ये कुठेही असो, पण त्याचा स्विच ऑफ करायचा. त्याच्यानंतर दुसरं असं की तुम्ही गृहिणी किचनजवळ काम करत असेल, पोळ्या किंवा काय वरणाला फोडणी देणं वगैरे चालू असतं, तेवढ्यात फोन वाजतो. ओके, तेव्हा फोन वाजतो आणि फोन घ्यायला ती बाहेर जाते. बाहेर म्हणजे आपल्या ड्रॉइंग हॉलमध्ये किंवा जवळपास जिथं तो ठेवलेला असतो फोन. आणि फोन हां बोल ग वगैरे असं मुलीशी बोलत किंवा जे कोणी असतील बोल ग म्हणत काय, आणि इकडं फोडणीला टाकलेलं असतं गॅसवर. म्हणून इकडं घेऊन अरे ते हेही पाहावं म्हणून ते अशा जवळ येते. आणि दिस इज अगेन अ बिग हजार्ड, हे मी तुम्हाला सांगतो. फोन घेऊन फोन बोलताना गॅसच्या जवळ तुम्ही आलात की स्फोट होण्याची 90% पॉसिबिलिटी असते. यू शुड नेवर टॉक ऑन द फोन. हे ते मला ते अंतर सांगतो मी. हे ॲक्च्युली फॉरेनच्या स्टँडर्डप्रमाणे ते 6 फूट आहे. म्हणजे गॅसपासून 6 फूट आपण फ्री राहायला पाहिजे, म्हणजे की बोलायला नाही पाहिजे. मोबाईल 6 फुटावर तिथंच ठेवायचा, गॅस बंद करायचा, फोडणीला जे काय टाकलं ते जॉब बंद करायचा आणि मग येऊन बाहेर बोलायचं. दिस शुड बी फॉलोड. हे बऱ्याचशा गृहिणींकडून होत नाही अनफॉर्च्युनेटली, पण अर्थात त्यांची चूक नाही आहे, ती सवय एक झालेली असते. पण त्यातले हजार्ड्स सांगितल्यानंतर हे मला असं वाटतं याच्यात फरक पडेल. आमची स्वयंपाकीणबाईसुद्धा एकदा बोलत गेली आपले तशी कोणाशी. मी इमिजिएटली बाहेर यायला सांगितलं, आधी फोनवर बोला आणि मग तिकडं जा. देन शी अंडरस्टूड. म्हणजे आणि तिनं सवय लावली. म्हणजे अशी सवय लावणं जरुरी आहे. 6 फुटाच्या आत गॅसपासून टेलिफोनवर बोलणं अवॉइड करणं, हे एक महत्त्वाचं आहे. आजचं ते किचनचं ते एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला. नंतर मिक्सर चालवताना काय होतं की मिक्सर चालवताना आता त्यात ते एक भरतात ते सगळं तुम्ही लोक, म्हणजे जे मिक्सर चालवतात ते गृहिणी वगैरे असं नाही म्हणणार मी, जे मिक्सर चालवतात ते खूप भरतात. गच्च काही भरतात, काही त्यात सॉलिड असतात, म्हणजे काही तुकडे असतात, काही पावडर असते. आणि चालवताना होतं काय की आवाज येतो खूप म्हणून, असा आवाज येऊन बंद होतं. अशा वेळेस एकदम बंद करायला पाहिजे मिक्सर. आणि यू शुड स्विच ऑफ द सप्लाय. त्याचा जो कंट्रोलिंग स्विच आहे तो बंद करायला पाहिजे. कधी ह्याच्यातनं धूर येतो मिक्सरमधनं. तर हे सगळं करताना इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स इन जनरल सगळं हे करताना वी हॅव टू बी व्हेरी अलर्ट. तसं आयुष्यातच अलर्टनेस किती महत्त्वाचं आहे कृष्णाने महाभारतात सांगितलंच आहे. पण आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे स्पेशली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सपासून ज्यावेळेस ऑपरेट करतो त्यावेळेस अलर्ट राहणं जरुरी आहे. मुख्य म्हणजे वासाकडे लक्ष द्यायचं. आपल्याला जर थोडासा बर्निंग आला तर पाहायचं की कुठे काही चालू तर नाही आहे ना. जसं दूध होतं गेल्यावर गृहिणींना कळतं की अरे हो दूध होतं गेलं किंवा दूध तापलं आहे वगैरे, तर तशा प्रकारे हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात येईलच ते. नंतर एसीच्या बाबतीत काय दोन प्रकारचे AC असतात. ते तुम्हाला आजकाल विंडो टाईप आणि आजकाल ते स्प्लिट आहे. विंडो टाईप हे आता थोडंसं आउटडेटेड झालं आहे, पण स्प्लिट टाईप AC बऱ्याच लोक वापरतात घरांमध्ये. त्याच्यामध्ये धोके म्हणजे ह्याच्यात पुन्हा तेच आहे की स्प्लिटचं आउटडोअर युनिट बाहेर असतं. तर ते बाहेर असल्यामुळे त्याच्या बाल्कनीत किंवा बाहेर असं टांगून ठेवतात भिंतीला लावून एका फ्रेममध्ये. तिथं कॉबवेब्स जाळं होण्याची शक्यता असते. तर ते जाळं दॅट शुड बी अवॉइडेड, दॅट शुड बी क्लीन्ड रेग्युलरली. कारण का त्याच्यातनं इन्सेक्ट्स आत जाऊ शकतात. आणि इन्सेक्ट्स म्हणजे पाली वगैरे जर आत गेल्या तर त्या धोका होण्याचा संभव असतो, त्यात जरा प्रॉब्लेम होतो. आणि देन तुमचं AC आउटडेटेड म्हणजे हे ACच काम करत नाही. इंडोर युनिटला ऑफकोर्स आपण काळजी घेत असतो, कारण ते रोज आपल्या नजरेसमोर असतं इंडोर युनिट. आउटडोअर युनिट हे आपल्या नजरेसमोर नसतं, त्याची जास्त काळजी घ्या. नंतर ज्यावेळेस AC तुम्हाला चालवायचा नसेल त्यावेळेस ते स्विच ऑफ करा. कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की AC ऑनच असतो कंटिन्युअस. तर ते लाल लाईट दिसला तुम्हाला की ते ऑफ करा. म्हणजे 2-4 तासासाठी असेल तर ठीक आहे, पण 24 तास तुम्हाला जर AC बंदच ठेवायचं असेल किंवा हिवाळ्यामध्ये नॉर्मली लागत नाही AC,
त्यावेळेस तो परमनंट बंद ठेवायचा आणि ते सॉकेट जे आहे हे पुन्हा मी दाखवतो, हे प्लग जे आहे हे त्या प्लग सॉकेटमधनं काढून बाहेर ठेवायचं. म्हणजे ते अप्लायन्स, ते विद्युत उपकरण हे टोटली आयसोलेट होतं. इट टोटली आयसोलेटेड फ्रॉम इलेक्ट्रिक सप्लाय. मध्ये वीज पडो का काय हो, विजेचे ट्रॅव्हलिंग वेव्ज हो का काही हो, नथिंग हॅपन्स. असं त्यांना पुन्हा तेच की विजेत चमकत असताना आपण दिवसासुद्धा कधी म्हणजे दिवसाही कधी कधी वीज चमकते, ढगाळ वातावरण होतं, खूप पाऊस पडतो, वादळ येतं आणि ए सी चालू असतो. त्यावेळेस ए सी बंद करा. पुन्हा आपण बेडरूममध्ये असतो. हॅलो हॅलो ज्योती, काही तांत्रिक कारणामुळे हे माझं बोलणं थोडंसं शेवटी राहिलं होतं. तर ए सीच्या बाबतीत मी जे सांगत होतो ते ए सी जो आहे, ए सीमध्ये जे काम करताना ए काही क्लिनिंग असेल वगैरे काम करताना, त्याच्यानंतर काम झाल्यानंतर ए सी ऑन करतो त्यावेळेस आपण ते प्लग बाहेर काढून ठेवायला पाहिजे. तर नंतर मोबाईलच्या बाबतीत मी आता मोबाईल चार्जर आपण चार्ज करताना मोबाईल चार्जर लावतो आणि तेवढ्यात काय ते फोन आला तर नॉर्मली काय करतो की ते तसंच एकदम मोबाईल घेतो आणि बोलायला लागतो. तर इट शुड बी अवॉइडेड. कारण का की असे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत की मोबाईल चालू असताना, चार्जिंग चालू असताना बोललं तर काय होतं, तर असे म्हणजे एक मुलगा विद्यार्थी असा जळून मेल्याचं व्हिडिओ मागे पाहिला होता मी. तर प्रत्येक वेळेस असं होतंच असं नाही. पुन्हा तेच आहे ना, ॲक्सिडेंट्स डू नॉट हॅपन, दे आर कॉज्ड. तर हे मोबाईल चार्जिंगच्या वेळेस ही काळजी घेतली. त्याच्यानंतर मोबाईल आणि गॅस तर मी नुकतं सांगितलं किचनला की गॅसच्या जास्त जवळ जाऊ नये, 6 फुटाचं अंतर ठेवावं. तर त्याचंसुद्धा कारण हेच आहे की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आपण नुसतं मोबाईल घेऊन जाण्यात काय प्रॉब्लेम नसतो. बोलताना आपण ज्यावेळेस बोलत असतो मोबाईलवर त्यावेळेस स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट होत असते. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ती जी क्रिएट होत असते तिचं आणि गॅसची फ्लेम आहे त्याचा जर संयोग झाला त्याचं हे कंपाऊंड तयार होतं आणि देन इट एक्सप्लोड्स, मगच स्फोट होतो. जसं पेट्रोल पंपवर मोबाईल वापरू नये म्हणून सांगतात. का? त्याचं कारणही हेच आहे की पेट्रोल पंपवर ज्यावेळेस मोबाईल ती टाकी भरत असताना तर पाईपमधनं जे पेट्रोल असं पडत असताना तिथे ते जे घर्षण असतं तिथे एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट होत असते. आणि आपण जर त्याच साईडला जर असो मोबाईल बोलतोय तर मोबाईलमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी यांचं कॉम्बिनेशन होऊन एक एक्सप्लोजन तयार होतं. तर आधी स्पार्क होते आणि मग त्याचा स्फोटामध्ये कन्वर्ट होतो. तर असं आहे हे मोबाईलच्या बाबतीत चार्जिंगच्या तर आपण आत्तापर्यंत पहा की कुठेही आजकाल तर पेट्रोल पंपवर सगळीकडे लिहिलंच असतात. आता लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये आपण जे पाहतोय की लॉकडाऊनमध्ये काय करायचं तर आपलं चार्जर जे आहे लॉकडाऊनमध्ये बेसिक एक मुंबई सोडून बाहेर, पुन्हा मी सांगतो की मुंबईमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय हा जर तसा रिलायबल असतो. मुंबई सोडून बाहेर जर गेलं तर तिथं ट्रान्समिशन लाईन्स ओव्हरहेड असतात आणि ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन्सला पावसाचा, वादळाचा आणि विजेचा याचा त्रास होतो आणि याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात इलेक्ट्रिक सप्लायमुळे. आणि थोडंफार मेंटेनन्सही आहे. मेंटेनन्ससुद्धा म्हणजे मुंबईतल्या कंपनीज आणि त्या बाहेरच्या ज्या कंपनीज आहेत इलेक्ट्रिक कंपनीज त्यांच्या SOPs जे असतात त्याच्यात फरक असतो.
त्यामुळे हे चांगलं का वाईट असं मी काहीच म्हणत नाही आहे, पण सिस्टीम ही अशी असते की डिस्ट्रीब्युशन, अंडरग्राऊंड डिस्ट्रीब्युशन असेल तर हे जास्त स्टेबल असतं. आता कोणी याच्यावर असाही प्रश्न विचारेल, अंडरग्राऊंड का नाही करत? तर महाराज, म्हणणं इझी आहे. अंडरग्राऊंड केबल करायला म्हणजे आज समजा 1 मीटर केबल टाकली, 1 किलोमीटर केबल टाकली आणि तेच 1 किलोमीटरचे ओव्हरहेड लाईन्स आहेत, तर खर्च जो आहे ते मिनिमम 5 ते 8% येत असं जास्त अंडरग्राऊंड केबलला. सो त्यामुळे अंडरग्राऊंड केबल हे थ्रूआउट शक्य नाही आहे. प्लस ओव्हरहेड एक्स्ट्रा ओव्हरहेड लाईन्स, एक्स्ट्रा हाय टेन्शन लाईन्स ज्या 400 kV अँड अबाव असतात थ्रूआउट इंडिया, ते नेटवर्क असतं कंप्लीट. तर त्या ओव्हरहेड लाईन्स ज्या आहेत त्या ओव्हरहेडच असायला पाहिजे. अंडरग्राऊंड केबल अजून तशा डिझाईन नाही झालेल्या आहे, और दे आर अंडर डिझाईन. जसं कोविडचं आपलं इनॉक्युलेशन ज्याला म्हणतात, तसंच ते डेव्हलप नाही झालं अजून. म्हणून ओव्हरहेड ट्रान्समिशन म्हणजे सप्लाय, मुंबईचा इलेक्ट्रिक सप्लाय आणि बाहेरचा इलेक्ट्रिक सप्लाय. मला बरेच प्रश्न येतात त्याच्यात. आमच्याकडे काय पाऊस थोडासा झाला की लाईट जातात, तुमच्याकडे खूप पाऊस असला तरी लाईट राहतात. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे मुंबई. तर त्याचं हे कारण आहे, एक अंडरग्राऊंड केबल, श्युरिटी ऑफ सप्लाय, मेंटेनन्स, लो मेंटेनन्स, ओव्हरहेड लाईनच्या फॉल्ट्स जास्त असतात. तर ह्या सगळ्या कारणामुळे तर आता लॉकडाऊनमध्ये आपल्याला हे कमी करायचे आहेत, लोकांना बोलावण्याची वेळ येऊ नाही. मेकॅनिक काय, इलेक्ट्रिशियन, वॉटर आउटलेट्स. आता मी वॉटर आउटलेट्सचं तेवढं डिटेल सांगितलं नाही कारण आय एम नॉट द अथॉरिटी, पण मी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सवर एवढं सांगू शकतो की नळ जे आपण बंद करतो ते नळ बंद करताना फुल एकदम कधी कधी टाईट करतो, जो कामाच्या ओघात किंवा दुसऱ्या काही टेन्शनमध्ये एकदम फुल ऑफ करतो आणि मग ते लूज होतं. मग लूज झाल्यानंतर काय होतं की ते बंदही होत नाही आणि चालूही होत नाही. इन दॅट केस काय होतं की पाणी सतत येत राहतं. काही लोकांच्या सिंकमध्ये तसा प्रॉब्लेम आहे. तर हे टाळण्यासाठी जे आहे ऑप्टिमम प्रेशर, ज्याला ऑप्टिमम म्हणतात, म्हणजे मिनिमम नाही मॅक्झिमम नाही, कुठल्याही वॉटर आउटलेटवर ऑप्टिमम प्रेशरनी बंद करायची. हे गिझरला तर फार महत्त्वाचं आहे. आणि कुठेही त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी याच्या बाबतीमध्ये इस्त्री वगैरेच्या बाबतीमध्ये आपण गेलो, त्याच्यानंतर मल्टीप्लग हे जे मला दाखवलं एक्सटेन्शन बोर्ड, हे म्हणजे एक्सटेन्शन बोर्डमध्ये ह्याच्यामध्ये 3 आउटलेट्स आहेत. तर ह्या 3 आउटलेट्समध्ये आता काय करतात, हे एक्सटेन्शन बोर्ड इथनं कनेक्ट झाल्यानंतर इथून मेन सप्लायला, ह्याच्याने मेन सप्लायला कनेक्ट होतं. ह्याच्यातनं 3 आउटलेट्स घेतात लोक. मग एकावर एक बल्ब, एक ट्यूब किंवा एखादा फॅन असं चालू ठेवतात बाहेर. पण मेन वायरिंग जी असते तिचं जो करंट कॅपॅसिटी असते ती लिमिटेड असते. मग ह्या तिन्हीचं मिळून ॲड होतं त्याच्यावर आणि मग त्याच्यावर बर्डन येतं आणि ते प्रेशर येऊन तिथं स्पार्किंग सुरू होते. आणि त्याच्या बाजूला मग कागद वगैरे काही असेल तर हे सांगत असता, तर अशा रीतीने आग लागते. म्हणून आपण केअरफुल राहायला पाहिजे. मल्टीप्लेक्स जनरली लावू नये. जेवढा प्लग, त्यामुळे नंबर ऑफ प्लग्स घरामध्ये जास्त ठेवावे. माझं नेहमी सांगणं असतं घरातल्या इंजिनियर्सना डिझाईन करताना की प्रत्येक रूममध्ये निदान 3-3, 4 पॉवर आउटलेट्स राहू द्या. 4 प्लग मिनिमम, 4 प्लग आउटलेट राहू द्या. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढे इक्विपमेंट्स त्याच्यावर कनेक्ट करता येईल. कारण एका प्लग आउटलेटमध्ये कमीत कमी 4 स्क्वेअर mm वायर टाकली तर मग ती बरोबर लोड घेऊ शकते आणि तुमच्या शॉर्ट सर्किटने घराची हानी टळू शकते. काय शॉर्ट सर्किटने आगीपासून वाचू शकता तुम्ही. आणि मेन बोर्डला याच्यानंतरही आग लागली तर पहिल्यांदा मेन बोर्ड आपण तो बघितला आहे, मी तुम्हाला सांगितलं बघा म्हणून, तर त्यातलं मेन स्विच पहिल्यांदा ऑफ करायचं. ऑफ म्हणजे खाली. आणि त्याच्यानंतर मग हे सुरू करायचं.
बाकीचे ऑपरेशन्स. मग फायर ब्रिगेडला कॉल करा वगैरे अशा गोष्टी आहेत. तर मी आज लॉकडाऊन आणि विद्युत सुरक्षा याच्यावर माझे काही अनुभव आणि नियम काय सांगतो आहे, इलेक्ट्रिकल लॉ काय सांगतो आहे, प्रोफेशन इन द कोर्ट ऑफ लॉ काय होतं आहे, हे थोडक्यात सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करतो मी. तुमचे काही काही डाऊट्स किंवा क्वेरीज याच्यावर असतील तर माझ्या व्हॉट्सॲपवर मला केव्हाही शेअर करू शकता किंवा माझ्या मेलवर करू शकता. आय विल क्लिअर दोज क्वेरीज. थँक्यू. धन्यवाद.